नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा आणि गंभीर विषय मी आपल्या समोर घेऊन आलो. तो म्हणजे असा की मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासून देत आहेत. आंतरवाली सराटीमध्ये ते पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले. 6वा दिवस आहे त्यांचा आमरण उपोषणाचा. तरी सुद्धा राज्य सरकारकडून सकारात्मक आणखी निर्णय आलेला नाहीये. आणि याच परिस्थितीमध्ये जरांगे पाटलांनी सातत्यानं सांगितलं आहे की मराठा समाज आणि ओबीसी यांच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारचे काही प्रतिनिधी करतायत, मंत्री करतायत, काही आमदार करतायत, काही पदाधिकारी सुद्धा करतायत, असं त्यांनी थेट आरोपही केलेला आहे. आरोप नव्हे, ते आपल्यालाही नजरेतून आपल्याला दिसतंय की दोन समाजामध्ये वाद निर्माण व्हावा, भांडणं व्हावी, असे वक्तव्य हे राज्य सरकारमधल्या जबाबदार पदाधिकाऱ्यांकडून होत आहेत, मंत्र्यांकडून सुद्धा होत आहेत. विशेष म्हणजे धनगर समाज आणि मराठा समाज यांचा वाद व्हावा, त्यांची भांडणं व्हावीत, यासाठी सुद्धा प्रयत्न केला जातोय. आणि यासाठी छगनराव भुजबळ जे की राज्याचे मंत्री आहेत ते ओबीसीचं नेतृत्व म्हणून घेत आहेत आणि तेच वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, असा थेट आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा माध्यमांच्या माध्यमातून या ठिकाणी केलेला आहे. मित्रांनो, परिस्थिती अशी आंतरवली सराटीमध्ये त्या ठिकाणी नेहमीच्या ठिकाणी जरांगे पाटील हे आंदोलनाला बसलेत, उपोषणाला बसलेले, त्यांची प्रकृती ढासळलेली आहे. परंतु त्यांच्या आंदोलनाला गालबोट लागावं आणि आपल्याकडे सुद्धा त्या ठिकाणी लक्ष विचलित व्हावं, या उद्देशानं लक्ष्मण हाके हे सुद्धा आंतरवाली सराटीपासून काही अंतरावर असलेल्या वडीगोद्री या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्यासोबत वाघमारे हे सुद्धा आंदोलक आहेत, ज्या या जोडगोळीनं जरांगे पाटलांच्या यापूर्वीच्या आमरण उपोषणाच्या वेळी यांनी सुद्धा त्याच ठिकाणी पुन्हा आंदोलन केलं होतं, ज्या ठिकाणी छगनराव भुजबळ भेट देऊन आक्रमकपणे वक्तव्य त्या ठिकाणी केलं होतं. आणि आता पुन्हा एकदा जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला बसल्यानंतर हैदराबाद गॅझेट लागू करा, मराठा समाजाला ओबीसीचं 50% आतलं टिकणार आरक्षण द्या, ही मागणी वर्षभरापासून लावून धरतायत. आणि आता मात्र ते आमरण उपोषणाला बसले की त्याच वेळी वडीगोद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि वाघमारे हे पुन्हा एकदा आंदोलनात त्या ठिकाणी बसलेले आहेत. पेंडॉल त्यांनी टाकलेला आहे. दुसरे एक आंदोलक आहेत, त्यांनी सुद्धा एक आंदोलन त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. मित्रांनो, ज्या ठिकाणी आंतरवाली सराटीला जाणारा रस्ता आहे त्या ठिकाणी मराठा समाज जरांगे पाटलांना भेटायला येतोय, मुस्लिम समाज येतोय, इतर अनेक जाती धर्माचे लोक आहेत ज्यांना जरांगे पाटलांची भूमिका योग्य आणि रास्त वाटते. ते प्रत्येक जण त्या ठिकाणी येऊन जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहेत किंवा पाठिंबा देत नाहीयेत. तर जरांगे पाटलांनी उपोषण मागं घ्यावं, त्यांनी भाषणं करावीत, सभा घ्यावीत, वेगळी आंदोलनं करावीत, परंतु स्वतःच्या जीवाला त्रास करून घेऊ नये अशी विनंती करण्यासाठी सुद्धा अनेक सामाजिक कार्यकर्ते त्या ठिकाणी भेट देत आहेत. अशा परिस्थितीमध्ये लक्ष्मण हाके यांनी ऐन वडीगोद्री या ठिकाणी आंदोलन सुरू केल्यामुळं त्या ठिकाणाहून जे मराठा समाज बांधव जरांगे पाटलांना भेटीला येतात, अगदी त्याच स्थळापासून त्यांना जावं लागतं. त्या ठिकाणी सुद्धा घोषणाबाजी करण्याचा प्रकार लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनकर्त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्या ठिकाणी मराठा आंदोलक किंवा मराठा समाज बांधव मोटरसायकलून जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला भगवा ध्वज त्यांच्या मोटरसायकलला आहे आणि त्यांची गाडी अडवून या ठिकाणी काही आंदोलनकर्त्यांनी त्यांना मारहाण केलेली आहे. ही व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे. याचा संताप मराठा समाजामध्ये गेलेला आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी धावून जात त्या दोन्ही मराठा समाजाच्या भगवा ध्वज लावलेल्या गाडीला त्या ठिकाणी वाचवलेले, तरी सुद्धा त्यांना काही मार त्या ठिकाणी बसलेला आहे. यामुळे मराठा समाजाच्या भावना अत्यंत संतप्त झालेल्या आहेत. आणि जरांगे पाटलांना ज्यावेळी माहिती समजली त्यावेळेस त्यांनी थेट सरकारच्या विरोधात आक्रमकपणे भूमिका मांडलेली आहे. जर लक्ष्मण हाके हे जर धनगर समाजाचे असतील, मराठा समाजाला ओबीसीतून जर आरक्षण मागत असतील, तर धनगर समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का पोहोचत नाहीये. धनगर समाजाचं आरक्षण हे ओबीसी मध्ये जरी असलं तरी त्यांचा प्रवर्ग हा स्वतंत्र दिलेला आहे, त्यामुळे त्यांच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागत नाही, हे जरांगे पाटील सातत्याने सांगतायत. परंतु लक्ष्मण हाके हे धनगर समाजाचे आहेत आणि त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्यांच्या आणि मराठा समाजाच्या आंदोलकाचा जर वाद झाला तर राज्यामध्ये धनगर विरुद्ध मराठा असा वाद निर्माण होईल आणि परिणामी मराठा समाज तर भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या विरोधात गेलाच आहे, पण मोठ्या संख्येने असलेला धनगर समाज हा आपल्या बाजूने कसा उभा राहील आणि निवडणुकीमध्ये कसा फायदा घेता येईल, एवढीच जे काही रणनीती ही महायुतीतल्या सत्ताधारी पक्षाकडून त्या ठिकाणी आखली जाते, हे जरांगे पाटील सातत्यानं बोलतायत, मराठा सेवकही बोलतायत आणि तीच स्थिती महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला सुद्धा दिसते. दुसरा भाग याच्यामध्ये असा येतोय की छगनराव भुजबळ हे ओबीसीच्या नावाखाली जे आंदोलन करतायत आणि ओबीसीच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी बळ देत आहेत, हे जरांगे पाटील पुन्हा पुन्हा बोलतायत. आणि छगनराव भुजबळ आपल्या बोलण्यातून, वक्तव्यातून हे सिद्ध करतायत की ते सातत्यानं बळ देत आहेत. पुन्हा ते सांगतायत की ही लोकशाही आहे, लोकशाहीने चालणारं राज्य आहे, कोणाला कुठेही आंदोलन करता येतं. म्हणजेच एक प्रकारे
लक्ष्मण हाके, वाघमारे आणि त्यांच्या आणखी सहकारी यांची जे 2 आंदोलन सुरू आहेत, यांनी आंतरवाली सराटीमध्ये येऊन आंदोलन केलं, याला सुद्धा ते समर्थन देत आहेत. परंतु राज्याचे मंत्री असलेले जबाबदार अशा पद्धतीचं वक्तव्य करतायत. देवेंद्र फडणवीस जे की गृहमंत्री आहेत राज्याचे, भारतीय जनता पार्टीचे नेते, त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया अशीच दिली आहे की कोणालाही कुठेही आंदोलन करण्याचा अधिकार आहे, ते आम्ही रोखू शकत नाही, परंतु 2 समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी. देवेंद्र फडणवीस साहेब, भुजबळ साहेब, हे तर सगळ्यांना समजतंय, सगळ्यांना कळतंय, परंतु एका समाजाचं आंदोलन सुरू असताना त्या ठिकाणी जी व्यक्ती, जी माणसं त्या जिल्ह्यातली नाहीयेत, त्या तालुक्यातली नाहीयेत, ते त्याच ठिकाणी येऊन पुन्हा आंदोलन करतायत आणि ज्यांचं आंदोलन सुरू आहे जरांगे पाटलाचं, त्यांच्याच विरोधात आक्रमकपणे खालच्या तराला जाऊन चीड निर्माण करणारी भाषा वापरतायत. याचा अर्थ असा की ते त्या ठिकाणी दंगल घडविण्यासाठीच आंदोलन करतायत, वाद निर्माण करण्यासाठीच आंदोलन करतायत, हे स्पष्टपणे दिसतंय. जरांगे पाटील सुद्धा याच पद्धतीने बोलतायत. मग हे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, त्यांना कसं दिसत नाहीये? कारण त्या ठिकाणी या मोटरसायकल स्वारांना मारहाण झालेली आहे, मराठा समाज संतप्त झालेला आहे. हजारोच्या संख्येनं रात्रंदिवस मराठा समाज राज्यभरातून महिलांसह त्या ठिकाणी माता भगिनींसह आंतरवाली सराटीकडे रवाना झालेला आहे. आता पोलिसांनी त्या ठिकाणी बॅरिकेड लावले होते, रस्ताही अडवला होता. यावर सुद्धा जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका मांडली. त्यानंतर ते बॅरिकेड्स हलवले गेले, रस्ता मोकळा करण्यात आला. म्हणजे तुम्ही राज्य महामार्ग अडवणार, राष्ट्रीय महामार्ग अडवणार आणि सामान्य जनतेला त्या ठिकाणी रस्त्यावरून तुम्ही जाऊ देणार नाही का? तर तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या म्हणण्यावर जे उपोषण करण्याला बसलेले आहेत लक्ष्मणराव हाके आणि वाघमारे, यांना तुम्ही पाठबळ देताय. त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन करावं, 2 समाजात तेढ निर्माण व्हावं, ही आपली भूमिका आहे का, असा संतप्त सवाल या ठिकाणी महाराष्ट्रातली सुज्ञ जनता त्या ठिकाणी विचारते. आज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे, त्यांची प्रकृती ढासळली आहे, त्यांच्या एका हालचालीकडे मराठा समाजाच्या लक्ष आहे. जरांगे पाटील हे ज्यावेळेस कोसळले त्यावेळेस सगळ्यांच्या काळजाचा ठोका त्या ठिकाणी चुकलेला आहे. प्रत्येक जण त्या ठिकाणी डोळ्यात अश्रू आणून आंतरवाली सराटीकडे पाहतोय, आंतरवाली सराटीमध्ये येतोय आणि अशा परिस्थितीमध्ये 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी वक्तव्य ही मंडळी आंतरवाली सराटीमध्ये जाऊन आंदोलन करतायत. वास्तविक पाहता पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी आहे, त्यांनी त्या ठिकाणी आंदोलन करायला पाहिजे होतं, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करायला पाहिजे होतं, परंतु आंतरवाली सराटीच का निवडल्या जात आहे याचं कारण वेगळं सांगण्याची गरज नाहीये. कारण 2 समाजामध्ये तेढ निर्माण व्हावा एवढंच जे काही कारण सत्ताधाऱ्यांकडून त्या ठिकाणी अवलंबिलं जात आहे ते स्पष्टपणे या ठिकाणी दिसतंय, ते झाकून राहत नाहीये. परंतु याचे जे पडसाद पुरोगामी महाराष्ट्रामध्ये उमटतील भविष्यात, हे कोणालाही परवडणारे नसतील, हा इशारा सुद्धा या ठिकाणी अनेक सामाजिक कार्यकर्ते देत आहेत. डीएस न्यूजच्या माध्यमातून सुद्धा सांगतो, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, छत्रपती शाहू फुले आंबेडकर यांचा विचारांचा वारसा घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे. अशा ठिकाणी असे जर जातीभेद, जातीतेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल आणि त्याला सत्ताधाऱ्यामधले अनेक मंत्री आमदार जर पाठबळ देत असतील तर हे अत्यंत चुकीचं घडतंय, चुकीचं होतंय. आज परिस्थिती अशी आहे की जरांगे पाटलांना मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आधी सूचना दिलेली आहे, सगेश्वरीचा अध्यादेश काढू म्हणूनही सांगितलेलं आहे. राज्य सरकारचे मंत्रिमंडळ सुद्धा त्या पद्धतीनं कॅबिनेटमध्ये बसून अशा पद्धतीचा ठराव सुद्धा त्या ठिकाणी घेतलेला आहे, निर्णय घेतलेला आहे. मग सगेश्वरीचा अध्यादेश का काढत नाही? जर तुम्हाला सगेश्वरी अध्यादेश काढताच येत नव्हता तर तुम्ही आधी सूचना दिली कशासाठी? जर तुम्हाला ते आश्वासन पूर्ण करता येत नव्हतं तर तुम्ही आश्वासन दिलं कशाला? केवळ लोकसभेमध्ये आपण मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं, 10% आरक्षण स्वतंत्र विधानसभेचे आपण अधिवेशन घेऊन त्या ठिकाणी जाहीर केलं, जेणेकरून मराठा समाजानं लोकसभेला आपल्याला मतदान करावं. पण ती परिस्थिती झालेली नाही, मराठा समाज विरोधात गेलेला आहे. कारण तुम्ही जे देताय ती मागणीच मूळ मराठा समाज आणि जरांगे पाटलांची नाहीये. हे सरकारला समजत नाही का? तर समजतंय, परंतु पांघरून घेऊन पेंडगावला जायचं, वेळ घेऊन पेंडगावला जायचं जे म्हणतात, अगदी त्या पद्धतीची भूमिका सत्ताधारी या ठिकाणी अवलंबित आहेत. आज परिस्थिती अशी झाली आहे की जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं म्हणून त्यांना अनेकांनी विनवण्या केल्यात, साकडं घातलंय, ते ठाम आहेत. हे आमरण उपोषण आपलं शेवटचं आहे आणि आरपारची लढाई आहे. या भूमिकेतनं जरांगे पाटील आंदोलनात त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि यालाच पाठिंबा म्हणून बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. बीड जिल्हा 21 सप्टेंबरला त्या ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे आणि त्याचे पडसाद आता उमटायला लागलेले आहेत. धाराशिवमध्ये त्या ठिकाणी बंदचं आवाहन करण्यात आलेले, छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्यात आलेले, जालना जिल्ह्यामध्ये करण्यात आलेले, आता नगर जिल्ह्याकडे चाललेले. एकंदरीत हीच जर परिस्थिती राहिली तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिवस बदलून वार बदलून हे बंदची हाक मराठा समाजाच्या वतीनं त्या ठिकाणी देण्यात येते आणि या ज्या बंदमध्ये मराठा समाजाने संयम राखलेला आहे. जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत की आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी करतायत, परंतु वडीगोद्रीमध्ये राहणारा सगळा समाज बांधव हा आपल्या सोबतचा आहे. त्यांचे आपले कायमचे संबंध आहेत, रिलेशन आहेत, एकमेकांशी आपण प्रेमाने आजपर्यंत वागत आलो, भविष्यात सुद्धा आपल्याला एकमेकांसोबत राहावं लागणार आहे. त्यामुळे वडीगोद्रीच्या कुठल्याही व्यक्तीबद्दल आमचा रोष नाहीये, परंतु बाहेरची मंडळी त्या ठिकाणी येऊन
वाद निर्माण करण्याचा आणि भांडण निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना रोखणं गरजेचं आहे. मराठा समाज जरी बंद करत असला तरी संयम अजूनही तुटलेला नाहीये. जरांगे पाटलांनी आवाहन केले मराठा समाजाला की त्या रस्त्याने येताना, त्या आंदोलनापासून येताना शांततेने या, घोषणा देऊ नका. रस्ता जरी बंद केला असेल तर दुसऱ्या मार्गाने या, ही सुद्धा जरांगे पाटील विनंती करतायत. जर जरांगे पाटलांनी एक इशारा दिला तर मराठा समाजाचा संयम त्या ठिकाणी तुटेल अशी परिस्थिती या ठिकाणी दिसतेय. जरांगे पाटलांनी सुद्धा सांगितलंय की आमच्या मराठा समाज बांधवाला तुम्ही मारहाण केलेली आहे, सुरुवात तुम्ही केलेली आहे, शेवट मराठा समाज करेल. म्हणजेच हा गर्भित इशारा आहे, हे सरकारनं समजून घेतलं पाहिजे. कारण मराठा समाज हा क्षत्रिय आहे, तो लढवाई आहे, तो आक्रमक आहे आणि तो मोठ्या संख्येनं आहे, तरी सुद्धा तो संयमी आहे. हे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांनी दाखवून दिलेले आहे. लाखोंचे मोर्चे निघाले परंतु कुठेही गालबोट लागलेलं नाही, रस्त्यावर कचरा सुद्धा पडू दिला नाही. अशा मराठा समाजांचे लाखो महिला पुरुषांच्या संख्येनं त्या ठिकाणी मोर्चे झालेले आहेत, आंदोलन झालेले आहेत, परंतु राज्यात कुठेही गालबोट लागलेलं नाहीये. जरांगे पाटलांनी सुद्धा वर्षभरापासून आंदोलन केलंय, कुठेही गालबोट लागू दिलं नाही. लाखोंच्या नव्हे करोडोंच्या सभा जरांगे पाटलांनी या काळामध्ये वर्षभरामध्ये घेतलेल्या आहेत. ज्या ठिकाणी ते जात आहेत त्या ठिकाणी लाखोचा जनसमुदाय जमतोय, कुठेही गालबोट लागलेलं नाहीये. हे सुद्धा आपण समजून घ्यावं लागेल. या उलट जरांगे पाटलाच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी आणि गालबोट लावण्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये काही मंडळींनी, समाजकंटकांनी जाळपोळीच्या घटना केल्या. त्यामध्ये ओबीसी समाजाच्या नेत्यांचीही घरं जाळल्या गेली, मराठा समाजाचीही जाळल्या गेली, परंतु तरी सुद्धा छगनराव भुजबळ यांच्याकडून जे राजकारण करण्यात आलं, केवळ ओबीसीच नेत्यांची घरं जाळल्या गेली यावरती त्यांनी जास्त जोर दिला. म्हणजे या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करण्याचा सातत्यानं प्रयत्न सत्ताधारी त्या ठिकाणी करतायत, तरी सुद्धा मराठा समाजाचा संयम अद्यापही ढळलेला नाहीये. आता मात्र जरांगे पाटलांचं 6 दिवसानंतरचं उपोषण आणि त्यांची प्रकृती जी ढासळत चाललेली आहे आणि जो काही वाद या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि त्यांचे आंदोलनकर्ते करतायत, हे न परवडणार आहे. मराठा समाजाचा संयम हा त्या ठिकाणी तुटतोय की काय असं या ठिकाणी भासतंय. आणि जर त्यांच्या संयमाचा कडेलोट झाला तर मात्र परिस्थिती हाताबाहेर जाईल आणि मग सरकार ही परिस्थिती कशी हाताळेल हा प्रश्न आहे. जर जरांगे पाटील मुंबईमध्ये कोट्यवधी समाजाला घेऊन केवळ आंदोलन उपोषण करण्यासाठी येत होते तर ही करोडोची संख्या पाहून सरकार हादरलं होतं, घाम फुटला होता. मुख्यमंत्री स्वतः वाशी या ठिकाणी जाऊन त्यांनी जरांगे पाटलाला अधिसूचना दिलेली आहे. अनेक मंत्री त्या ठिकाणी आले होते. एवढं सगळं करून त्यांनी मुंबईपासून त्यांना रोखलेलं आहे. जर हे शांततेच्या मार्गाने कोट्यवधीच्या संख्येने मुंबईमध्ये आले तर काय स्थिती होईल याचा विचार करून जर आपल्याला घाम फुटतोय, एवढा मोठा जर संयम मराठा समाजाने ठेवला असेल आणि दंगल घडण्याचा, वाद घडण्याचा, भांडणं करण्याचा प्रकार जर जाणीवपूर्वक सत्ताधाऱ्यांच्या त्या ठिकाणी आमिषाला बळी पडून त्यांच्या प्रोत्साहनानं जर काही आंदोलनकर्ते करत असतील आणि मराठा समाजाचा संयमाचा जर कडेलोट झाला तर याला कोणी सावरायचं, याला कोणी शांत करायचं, हे आवरलं जाईल का याचा किमान एक वेळेस जर प्रामाणिकपणे सत्ताधाऱ्यांनी विचार केला तर घाम तर फुटेल, पण घाम पुसायला सुद्धा कपडा शिल्लक राहणार नाही अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. कारण ही जी सगळी गंभीर स्थिती सत्ताधाऱ्यांच्या, राज्य सरकारच्या लक्षात येत नाही का, तर लक्षात 100% येते. परंतु परिस्थिती हाताळण्यासाठी श्रेय घेण्याचा वाद सुरू झालेला आहे. मराठा समाजाला तर गॅजेट लागू करावं लागणार आहे. हैदराबाद गॅजेट असेल, सातारा असेल किंवा बॉम्बे गॅजेट असेल, हे लागू करावं लागेल. कारण तुम्ही शब्द दिलेला आहे. विशेष म्हणजे सगेश्वरीचा अध्यादेश तुम्हाला काढावा लागेल, कारण तुम्ही शब्द दिलाय, अधिसूचना दिलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मराठा समाजाचं हे ताणलेलं आंदोलन, इतके वर्ष महाराष्ट्रात कुठलंही आंदोलन ताणले गेलेलं नाहीये. हे तुटण्याच्या अगोदर हे निपटारा करणं अत्यंत गरजेचं आहे. जरांगे पाटलांच्या उपोषण त्या ठिकाणी सुरू आहे. अशा स्थितीत राज्य सरकार, मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे. कारण जर मराठा समाजाला आरक्षण जाहीर केलं तर ओबीसी समाजाचं काय होईल, आणि ओबीसीला धरायचा प्रयत्न केला तर मराठा समाजाचं काय होईल. एकनाथराव शिंदेनी जाहीर केलं तर भारतीय जनता पार्टी त्याचा लाभ मिळेल का हा प्रश्न निर्माण होतोय. अशा अनेक प्रश्नामध्ये हे 3 चाकाचं जे काही रिक्षा सरकार आहे हे त्या ठिकाणी अडकलेलं आहे. आणि त्यामुळेच हा जो काही वाद निर्माण होतोय, वातावरण ताणल्या जाते. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सण उत्सवाचे दिवस आहेत, निवडणूक जाहीर होण्याचा त्या ठिकाणी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळे राज्यातली परिस्थिती सुद्धा ताणलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्था जर राखायची असेल तर जरांगे पाटलांना दिलेले शब्द हे तात्काळ मान्य करणं आणि त्यांची मागणी मान्य करणं हे गरजेचं आहे. राज्य सरकारनं हे तात्काळ भूमिका घ्यावी आणि मराठा समाजाच्या संयमाचा कडेलोट होण्यापासून थांबवावं, ही या ठिकाणी मी डीएस न्यूजच्या माध्यमातून
सरकारला विनंती करतोय, मित्रांनो मी आपल्याला सुद्धा विनंती करतोय की जरांगे पाटील हे संयमाचं आणि शांततेचं त्या ठिकाणी आवाहन करतायत. मराठा समाज असेल किंवा त्यांना मानणारा जो वर्ग असेल हो आजही संयमाला आहे, शांत आहे. याच पद्धतीनं संयम आणि शांतता आपण पुढच्या काही कालावधीपर्यंत सुद्धा त्या ठिकाणी राखणं गरजेचं आहे. निर्णय हा आज नाही उद्या होईल, परंतु शांतता आणि कायदा सुव्यवस्था राहणं सुद्धा गरजेचं आहे. काही मंडळी जाणीवपूर्वक आंदोलन करून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत, चिथावणीखोर वक्तव्य करतायत, चिथावणीखोर कृत्य त्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून घडतायत. छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेला भगवा ध्वज त्या ठिकाणी ओढण्याचं काम काही कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. हे तमाम मराठा समाजाला किंवा शिवप्रेमींना आवडणारी बाब नाहीये, संताप देणारी बाब आहे. जर राजकोटचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी कोसळला तर पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात येऊन माफी मागावी लागलेली आहे, मुख्यमंत्र्यांना माफी मागावी लागलेली आहे. आजही त्यांच्या पाठीमागं मराठा समाजाचा जो काही पिछा लागलेला आहे तो त्यांना सोडता आलेला नाहीये. शिवभक्त त्यांना त्या ठिकाणी विधानसभेत जागा दाखवणार आहे, परंतु अशा पद्धतीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असलेल्या भगव्या ध्वजाचा जर अवमान कुणी करत असेल तर शिवप्रेमी त्याला माफ करणार नाही. ही भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. लक्ष्मण हाके एकीकडे प्राध्यापक म्हणून सांगतायत, परंतु त्यांची भाषा, त्यांचं जे काही बोलणं आहे ते अत्यंत चिथावणीखोर आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा ते आक्रमकपणे बोलतायत आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत. हे मी आपल्याला आवर्जून सांगतोय, कारण तमाम महाराष्ट्रातल्या सुज्ञ नागरिकांची प्रतिक्रिया आहे. कारण लक्ष्मण हाके यांचं वक्तव्य आणि वाघमारे यांचं वक्तव्य ज्यावेळेस जनसामान्यांच्या समोर माध्यमांच्या माध्यमातून जात आहे त्यावेळेस लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. तसे फोन DS न्यूजला सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. म्हणून मी पुन्हा एकदा सांगतोय की मराठा समाजाच्या संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका. सरकार आपण जागे व्हा आणि हा प्रश्न तात्काळ निकाली काढा आणि राज्यातली शांतता आणि कायदा सुव्यवस्था पुन्हा एकदा अबाधित ठेवण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करा. ही विनंती DS न्यूजच्या माध्यमातून मी आपल्याला या ठिकाणी करतोय. मित्रांनो, जी माहिती, जी घटना मी प्रत्यक्ष पाहिली, अनुभवली आणि पाहतोय ती तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम मी या ठिकाणी केलेलं आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. आणि जो काही संयम महाराष्ट्रानं ठेवलेला आहे हा संयम जरांगे पाटलांचं आंदोलन 100% पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा संयम कायम ठेवा. जो कोणी उचकत असेल त्याला बळी पडू नका ही विनंती या ठिकाणी करतो आणि तुमच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा करतो. कारण तुमची प्रतीक्षा अत्यंत महत्वाची आहे. तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्वाच्या आहेत, कारण त्या अत्यंत अभ्यासू असतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असतात. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.